विचारसुद्धा केला नव्हता, की ही गोष्ट आमच्यापर्यंत इतक्या लवकर येऊन पोहोचेल म्हणून. आणि नेमकं रविवारच्या दिवशीच कोणते ते सांगतेच, पण त्याआधी आमच्या इथे ना 14-15 तारखेला साड्यांचा सेल लागला होता सुनीता सारीजमध्ये आणि मी तिथं रील बघूनच गेले होते. लास्ट टाईम पण मला जायचं पण जाणं झालंच नाही. आज नेमका सॅटरडे होता, तर चला म्हटलं अहोंसोबत जाऊयात. गेल्या गेल्या एक साडी मला प्रचंड आवडली, म्हणजे हीच आत्ता जी मी दाखवते ना ती. पण ह्या साडीची प्राईस नाही, ते इथे 1300 रुपये सेल करत होते. पण ही दुसऱ्या रीलमध्ये जेव्हा मी प्राईस बघितली होती ना, तेव्हा 700-750 असं काहीतरी होती ती. आणि फायनली ही साडी मला आवडली खूप जास्त, म्हणून मी ही घेतली. म्हणजे ह्यातला दुसरा कलर घेतला आहे मला वाटते. त्यानंतर ना मग घरी आले आणि मस्त असं बघा ना, मोगऱ्याला फूल आलं होतं. ते ना म्हणजे बुडक्यातून फुलं यायला त्याला सुरुवात झाली. काय विशेष असेल ना ते मलासुद्धा माहीत नाही आहे. आणि बघा हीच ती गोष्ट. आत्तापर्यंत रविवारचा कधीच आम्हाला गॅस रिसीव्ह नाही झाला, पण आज झाला. आणि आम्ही दोघंसुद्धा विचार करत होतो, म्हणजे अचानक बेल वाजली आणि समोर बघितलं तर गॅसची टाकी घेऊन आले होते. इतका आनंद झाला ना. आमच्यापेक्षा जास्त ना माझ्या मम्मी पप्पांना, मावशीलाच खूप जास्त टेन्शन होतं की गॅस भरून ठेव, तेल घेऊन ठेव, बाकीचं सगळं सामान भरून ठेव, कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे म्हणून. कारण ह्या युद्धामुळे सगळ्यांनाच टेन्शन होतं. संध्याकाळच्या वेळेला परत आम्ही गेलो होतो बाहेर, कारण उद्या आम्हाला जायचं आहे गावी. अहोंच्या मामांच्या घराची पूजा आहे, सो आम्हाला काहीतरी असं घ्यायचं होतं. आणि इथे ना देवघर बघत होतो आम्ही, आणि आम्हाला हे देवघर प्रचंड आवडलं. म्हटलं जास्त नको आपण बघायला, कारण कन्फ्युजन होतं मग हे घ्यायचं का ते घ्यायचं. फायनली मग जे आवडलं होतं ते घेतलं. घरी आलो आणि अहोंचं खूप जास्त डोकं दुखत होतं, त्यांना काही जेवण करायचंच नव्हतं. सो माझ्यासाठी आणि धनूसाठी त्यांनी मस्त चायनीज आणून दिलं होतं. खाल्लं आणि असं संपवलं आजचा दिवस.